हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण बघणार आहोत अस्थिंचे प्रकार. तर आयुर्वेदामध्ये अस्थिचे एकूण 5 प्रकार सांगितले आहे आणि हा क्वेश्चन युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये फर्स्ट इयरला कंपल्सरी येतोच. तर अस्थिंचे प्रकार, सर्वात पहिले आपण त्याचा श्लोक बघू. एतानी पंचविधानी भवती तद्यथा कपाल रुचक तरुण वलय नलक संज्ञानी. म्हणजे काय की एतानी पंचविधानी म्हणजे 5 हे अस्थिंचे प्रकार सांगितले आहेत. ते कोणकोणते? कपाल, रुचक, तरुण, वलय आणि नलक अस्थि. ठीक आहे, तर एक एक आपण बघूया. फर्स्ट आहे कपाल अस्थि. कपाल अस्थि म्हणजे काय तर फ्लॅट बोन. फ्लॅट बोन्स कुठे कुठे असतात? स्कॅपुला, आपल्या हेडमध्ये, हेडच्या भागात, अजून आपले जे हिप जॉईंट आहे तिथे सुद्धा असतात. तर त्याचं काय दिलंय की खापराच्या तुकड्यासारखा चपटा किंवा पसरट. तर खापराचा तुकडा म्हणजे काय? माठ असतो, ठीक आहे, मातीचं मडकं असतं. तर ते जेव्हा फुटतं त्याचा जो तो तुकडा असतो, ठीक आहे, तर त्याला खापर म्हणतात. तर त्याच्यासारखा जो सपाट राहतो, ठीक आहे, तर तो चपटा आणि पसरट जो असतो तसा बोन हा कपालस्थीमध्ये असतो. जानू, ठीक आहे, जानू म्हणजे गुडघा, नितंब म्हणजे हिप रिजन, अंश म्हणजे हे शोल्डर रिजन, ताळू म्हणजे हेड रिजन, शंख आणि शीर हे हेड रिजन मध्ये. तर इथे जे कपालस्थी आढळतात, ठीक आहे, फ्लॅटबोन आढळतात. तर एक्झाम्पल काय आहे? अंशफलक अस्थि. अंशफलक अस्थि म्हणजे स्कॅपुला, म्हणजे जो स्कॅपुला आहे त्याला आयुर्वेदामध्ये अंशफलक अस्थि असे म्हणतात. ठीक आहे. नंतर आहे सेकंड रुचक अस्थि. रुचक अस्थि म्हणजे काय की जे दात असतात आपले, तर ते अन्नाचे चर्वण करून त्यास रुची उत्पन्न करते. त्याला रुचक अस्थि का म्हटले आहे? कारण ते जे दात आहे ते अन्नाचे चर्वण करते आणि त्याच्यामुळे त्याला रुची म्हणजे रस प्राप्त होतो, ठीक आहे, चव प्राप्त होते, म्हणून त्याला रुचक अस्थि म्हटले. तर ते कसे असतात? धारदार असतात. आपले दात हे धारदार असतात. तर एक्झाम्पल काय आहे? दात म्हणजे टीथ. ठीक आहे. नंतर आहे रुचक तरुण अस्थि. तरुण अस्थि म्हणजे कार्टिलेज. कार्टिलेज आपल्याला माहिती आहे, ठीक आहे, ज्यात घनता निर्माण झालेली असते. कार्टिलेज हे डेन्स असतं, ठीक आहे, आणि जे बोन्स असतात ते हॉलो असतात, ठीक आहे. तर ते लवचिक आणि मृदू असतात कार्टिलेज. तरुण अस्थि कशा असतात? लवचिक म्हणजे फ्लेक्झिबल आणि मृदू म्हणजे सॉफ्ट असतात. एक्झाम्पल कानाचा. आता कानाचा हा जो आहे इयर पिन्ना, हा आहे तरुण अस्थि कार्टिलेज. ठीक आहे. नाकामध्ये सुद्धा इथेच असतो. आणि अक्षकोष म्हणजे आपल्या आयच्या ऑर्बिटमध्ये सुद्धा तरुण अस्थि असतो. ठीक आहे, हे 3. देन फोर्थ वन आहे वलय अस्थि. वलय अस्थि म्हणजे काय तर कर्व्ड बोन्स. कर्व्ड बोन्स आपण कुठे कुठे बघितले? आपले रिप्स, ठीक आहे. तर ते कसे असतात? वलय अस्थि वर्तुळाकार किंवा अर्धवर्तुळाकार. वर्तुळाकार म्हणजे स्पेरिकल इन शेप, वर्तुळाकार म्हणजे हेमिस्फेअरच्या शेपसाठी. ठीक आहे. उर म्हणजे छातीचा प्रदेश, पृष्ठ म्हणजे पाठीचा प्रदेश. ठीक आहे. आता छातीच्या प्रदेशामध्ये रिप्स असतात, ठीक आहे. पृष्ठमध्ये काय असतं? तर आपले जे व्हर्टिब्रल कॉलम आहे त्याचा जो व्हर्टेब्रा आहे तो बघा असा राऊंड असतो, ठीक आहे, म्हणून तो वलय अस्थीमध्ये येतो. आणि परशुकाला रिप्स म्हणतात. तर रिप्स हे सुद्धा हाल्फ हेमिस्फेअर असतात, तर ते वलय अस्थीमध्ये येतात. देन आहे नलक अस्थि. नलक अस्थि म्हणजे काय तर जे लॉंग बोन्स असतात, ठीक आहे, हॉलो, नलिकेप्रमाणे पोकळी असते. म्हणजे जे बोन आहे आपल्या बॉडीमध्ये, तर त्यांचा जे आकार आहे तो नलिकाप्रमाणे. नलिका म्हणजे काय तर पाईप लाईक स्ट्रक्चर. पाईप कसा असतो? आतमधून हॉलो असतो, हा, आणि लांब असतो. तर ते शाखांमध्ये असते. शाखा म्हणजे काय तर आयुर्वेदामध्ये जे आपले लिम्स आहेत तर त्याला शाखा म्हणतात. तर जे नलक अस्थि आहे ते आपल्या शाखांमध्ये असते. तर कोणते एक्झाम्पल आहे? उर्व अस्थि म्हणजे फिमर, ठीक आहे, आणि प्रगंड अस्थि म्हणजे ह्युमरस, म्हणजे हा ह्युमरस प्रगंड अस्थि असं म्हणतात. तर हे नलक अस्थि आहेत हे शाखांमध्ये. तर असे हे 5 अस्थीचे प्रकार आहेत ते आपण बघितले. नेक्स्ट लेक्चरमध्ये पुढचे चॅप्टर स्टार्ट करू. थँक्यू.